नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींना आता केवायसी करावी लागणार आहे। ही केवायसी कशा पद्धतीने करता येणार आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागतील याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करावी लागणार आहे आणि काही लाभार्थ्यांची म्हणजे सर्वच लाभार्थ्यांची पडताळणी देखील होईल। त्यामुळे बघा, आता लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे त्याची काय प्रोसेस आहे। सगळ्यात अगोदर ही गोष्ट समजून घ्या की काही लोकांनी योजना दूत नावाचं ॲप होतं, त्या ॲपवरती अर्ज भरलेले आहेत। काही लोकांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती अर्ज भरलेले आहेत। आता या दोन्ही पद्धतीने ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना केवायसी करण्याची प्रोसेस सेम असेल, एकच असेल। आता या ठिकाणी खूप फेक वेबसाईट तयार झालेल्या आहेत आणि लोक ज्यावेळेस सुरू केवायसी अशी गोष्ट म्हणतात त्यावेळेस कुठल्या तरी फेक वेबसाईट वरती जातात आणि केवायसी करायचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी लोकांची फसवणूक होते। त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहित असली पाहिजे, केवायसी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी वेबसाईट वरती त्याचा ऑप्शन देखील आलेला आहे। आता हा ऑप्शन येण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या आहेत। कोणत्या गोष्टी तुम्हाला करून ठेवता येईल? सर्वात अगोदर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करून ठेवायचा आहे। काही लोकांनी अर्ज भरलेत, काही लोकांचं 21 ते 65 पर्यंत अशी वयाची मर्यादा आहे। आता ज्या वयस्कर महिला असतील 60-55 त्या बऱ्याच महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहेत, त्यांचं काही लोकांचे ठसे येत नाही हाताचे, तर असे प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे तुम्ही काय करा, मोबाईल नंबर तरी लिंक करून ठेवा, कारण केवायसी जी आहे ती आधार बेस असते। काही वेळेस तुमचे डोळे स्कॅन केले जातात, काही वेळेस तुमच्या मोबाईलवर OTP येतो, काही वेळेस तुम्हाला अंगठे ठेवावे लागतात। तर मग या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे। जर वेळेवर तुमचा अंगठा आला नाही किंवा तुमचा OTP आला नाही तर मग तुम्हाला केवायसी होण्यासाठी त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो। आता जून महिन्यामध्ये खूप महिलांचे हप्ते आलेले नाहीयेत आणि या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता देखील आता येणार आहे रक्षाबंधनच्या आसपास। तर त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे। आता आपण समजून घेऊया की केवायसी ची प्रक्रिया कशी असेल। तर सर्वात अगोदर तुम्ही बघा, इथं ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। ज्या ज्या लोकांनी अर्ज भरले आहेत त्यांनी अर्जदार लॉगिन मध्ये आपलं स्टेटस चेक करू शकता, परंतु या ठिकाणी केवायसीचा ऑप्शन अर्जदार लॉगिन मध्ये नाहीये। इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसतोय बघा, लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर सध्या या ठिकाणी वेबसाईट चालत नाहीये, हे सुरू होईल, नक्की सुरू होणार आहे, कारण ऑप्शन देखील आलेला आहे। केवायसी करण्याची प्रक्रिया हे सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेल की कशा पद्धतीने असेल। परंतु त्यापूर्वी तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे, ह्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत। आणि ध्यानात ठेवा, ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण नावानं अशा वेगवेगळ्या सारख्याच नावं असलेल्या वेबसाईट देखील सुरू झालेल्या आहेत। त्यामुळं शेवटचं हे .gov.in हा तुम्हाला एक्सटेन्शन व्यवस्थित चेक करायचा आहे। gov.in असेल तर ती गव्हर्नमेंटची वेबसाईट असते, ही गोष्ट तुमच्या ध्यानात ठेवायची आहे तुम्हाला। तर मित्रांनो, ही केवायसी सुरू झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल, त्याची प्रक्रिया देखील सांगण्यात येईल। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।